नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काळाचा महिमा आणि रामाचा महिमा किती अगाध असतो हे कुणी सांगण्याची गरज नाही. प्रभू श्रीरामांचं महत्त्व, प्रभू श्रीरामांचं हिंदू धर्मातील महत्त्व आणि हिंदू धर्माची प्रभू श्रीरामांवर असलेली अगाध माया, प्रेम, वात्सल्य या सगळ्या गोष्टी आपण अभिभूत आहे. आणि मग जेव्हा अशा प्रकारचे वाद निर्माण होतात की प्रभू श्रीरामांचं अयोध्येत होणारं जे काही मंदिर आहेत किंवा त्याची जी काही 22 जानेवारीला जी काही प्राणप्रतिष्ठा देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते होते, मग हा BJPचा कार्यक्रम आहे, हा संघाचा कार्यक्रम आहे, हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम आहे किंवा 2024ला याचा फायदा व्हावा, भारतीय जनता पार्टीला याचा लाभ व्हावा, याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसंघाने हा ठेवलेला इव्हेंट आहे. अशा प्रकारचं जे काही लोक स्वतःला सेक्युलर समजतात आणि आपल्या सोयीनं जे काही राजकारण करतात, आता हे स्वतःला सेक्युलर समजतात, पण हे पण अगदी इफ्तार पार्ट्यांना जातात, जाळीदार टोप्या घालतात. मग कोणाला तरी खुश करण्यासाठी हा सगळा यांचा प्रपंच असतो. आता आज आपल्याला जे काही बोलायचे ते आपले राज्याचे ज्येष्ठ नेते, जाणते राजे आणि शिल्लक राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या बाबतीत. 28 डिसेंबरला शरद पवारांनी असं सांगितलं की मी अयोध्येला जाणार नाही, मला राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण आलं तरी मी अयोध्येला जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. आणि मी नास्तिक आहे, मी देव मानत नाही, मी धर्म मानत नाही, मला सर्व देव धर्म सारखेच आहे, मला सर्वच धर्मातील लोक समान आहे, मी कुठल्याही धर्माचा आकस करत नाही, मी कुठल्याही धर्माला मानत नाही, सर्वच जनता माझ्या बरोबर आहेत, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न जे काही शरद पवारांनी केला. पण आता आपल्याला शरद पवारांच्या बाबतीत एक अनुभव पण आला असेल की शरद पवार नेहमी आपल्या विधानांवर कायम राहत नाही आणि वारंवार शरद पवार मागे काय बोलले त्याच्या उलट लगेच 4-7 दिवसात, 8-10 दिवसात वेगळं काहीतरी बोलून मोकळे होतात. या गोष्टीची आपल्याला अनेक वेळा प्रचिती आलेली आहेत. आता देशामध्ये अयोध्येचं किंवा प्रभू श्रीरामांचं गुणगान चालू आहेत. या विधिवत सोहळ्याला देशातून विदेशातून अनेक लोक निमंत्रित केलेले आहेत आणि या सोहळ्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की हे राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने होते. सुप्रीम कोर्टाने इथं न्यास स्थापन केली, ती केंद्र सरकारने स्थापन केली. त्यांनी कोणाला बोलवायचं हा त्यांचा प्रश्न. पण जे काही आपल्याला आज सांगायचंय की शरद पवारांनी जे काही सांगितलं त्यावर ते कायम राहिले नाही. आणि जेव्हा सगळीकडून जी काही टीका व्हायला सुरुवात झाली, मग शरद पवारांचं जे काही शिल्लक राष्ट्रवादीचं काही अधिवेशन शिर्डीमध्ये झालं आणि
या शिल्लक राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये त्यांचे जे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे काही रामांच्या बाबतीत जे काही आकलेचे तारे तोडले, राम मांसाहारी आहेत पण तो कसा बहुजनांचा आहे, याच्या बाबतीत जे काही ज्ञान लोकांना सांगितलं त्यांच्या पद्धतीनं, आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला. अर्थात शरद पवार तिथं कार्यक्रमाला हजर होते. शरद पवार स्वतः जितेंद्र आव्हाडांना हे करण्यापासून रोखू शकत होते. 1 तासाचं जितेंद्र आव्हाडांचं भाषण शरद पवार सर्व ऐकत होते, पण ते त्यांना रोखू शकले नाही, कारण शरद पवारांची तितकी आता ताकद महाराष्ट्रामध्ये राहिली नाही. त्यामुळं कोणाला नाराज करायचं. उद्या जितेंद्र आव्हाड जर आपल्याला सोडून गेला तर मग आपल्या पक्षात कोण राहील, म्हणून कदाचित शरद पवारांनी त्यांना अडवलं नसेल. पण जेव्हा या गोष्टीचं वाद तयार झाला, जितेंद्र आव्हाडांना माफी मागावी लागली आणि जितेंद्र आव्हाडांना अनेक प्रकारच्या आता राज्यामध्ये त्यांच्या विरोधात FIR पण दाखल झाले, गुन्हे दाखल झाले, आणि जितेंद्र आव्हाडांना अक्षरशः कॅमेऱ्यावर येऊन म्हणावं लागलं की आता काय मला फाशी देता का, माझ्याकडून चूक झाली. आणि जितेंद्र आव्हाडांना एक वेळ तर असं वाटलं की ही धरती फाटावी आणि मला या 2 ठिकाणी धरती होऊन मी या धरतीमध्ये बुडून जावं, इतका मोठा मी अपराध केलाय. आणि अपराध तसा आहेच आहे. म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीचा वर आपण बोलायचंच नसतं. ही गोष्ट लोकांना कळायला पाहिजे. या आपल्याला जी गोष्ट माहीत आहे त्यावर बोललं पाहिजे, आणि जी गोष्ट बोलायचीच नाही ती बोललीच नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक जीवनामध्ये जे काही राजकीय लोक असतात यांना या काय असे पथ्य पाळायची गरज असते. पण ही सगळी गोष्ट सुप्रियाताईंच्या लक्षात आली, शरद पवारांच्या लक्षात आली. नंतर त्याचं सगळं काही खापर शरद पवारांवर फोडलं गेलं. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या तोंडातून बोलत होते किंवा शरद पवारांनी सांगितलं म्हणून जितेंद्र आव्हाड बोलत होते. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह देशामध्ये राज्यामध्ये सेट झालं. अनेक ठिकाणावरून जितेंद्र आव्हाडांच्या या विधानांची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निंदा झाली, आणि जितेंद्र आव्हाड जे बोलले त्यामुळं राष्ट्रवादीला किंवा या शिल्लक राष्ट्रवादीला आता मोठा फटका 2024 मध्ये बसेल याची खात्री शरद पवारांना पटल्यावर शरद पवार आता असं म्हणू लागलेत 13-14 दिवसांनी की मला जरी आमंत्रण आलं नाही, निमंत्रण आलं नाही, तरी पण मी 22 जानेवारीच्या नंतर प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. म्हणजे रामाचा महिमा किती अगाध असतो हे कळायला फक्त शरद पवारांना 13-14 दिवस लागले, कारण वेळ निघून गेलेली होती. एकदा बाण सुटला, त्याचं जे काही नुकसान झाले ते झाले, ती आता गोष्ट परत येणार नाही. तरी पण शरद पवारांनी हे सावरण्याचा प्रयत्न केला का मी काही प्रभू श्रीरामांचा विरोधी नाही, मी तर हिंदूच आहे आणि रामाबद्दल आमचं प्रेमच आहे, अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच जितेंद्र आव्हाडांना माझा पाठिंबा नाही, जितेंद्र आव्हाडांनी जे काही विधानं केले, जे काही घाणेरडं त्यांचं काही आकलेचे तारे तोडले, हे त्यांचं वैयक्तिक मत असावं, हे माझं किंवा माझ्या शिल्लक राष्ट्रवादीचं मत नाही, असं एक सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसं पाहिलं तर त्यांचे राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी सुद्धा जितेंद्र आव्हाडांना झापलं की या अशा धार्मिक गोष्टीमध्ये आपण बोलायला नाही पाहिजे.
किंवा जितेंद्र आव्हाडांना झापण्याची यांची कॅपॅसिटी आहे का? नक्कीच नाही. कारण जितेंद्र आव्हाड एक राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते आहेत आणि रोहित पवार हे कालचे आलेले आमदार आहेत. पण शरद पवारांना जितेंद्र आव्हाडांना डायरेक्टली बोलता येत नाही. ते त्यांचे मानसपुत्र पण मानले जातात. पण रोहित पवारांकरवी जितेंद्र आव्हाडांना झापण्याचं काम सुद्धा एक शरद पवारांनी केलेले असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचा इम्पॅक्ट सुप्रियाताईंवर पण झाला. सुप्रियाताई सुद्धा आता आम्ही रामकृष्ण हरी म्हणणारे, आम्ही रामकृष्णवाले आहेत आणि मग हसून आपलं टाळ्या वाजवायच्या आणि डोक्यावर तुळशीची हे घ्यायची, कुंडी घ्यायची आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. पण सुप्रियाताईंनी सुद्धा अगदी एकादशीच्या दिवशी मी मटण खाते, मी संकष्टीच्या दिवशी मटण खाते आणि मग कुठल्या तरी संकष्टीच्या दिवशी मटण खाऊन त्या शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शनाला गेल्या होत्या, असा आरोप पण त्यांच्यावर आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लोक फायद्यासाठी कधी सेक्युलर होतात, कधी या सगळ्या गोष्टी अशा असतात. मतं मिळतील नाही मिळतील, त्याचा परिणाम काय होईल, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी लोक आपलं चरित्र बदलत असतात. हेच यातून आपल्याला सांगायचे. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी, निवडणुका जशा जशा जवळ येतील तसे तसे हे लोक कदाचित अनेक मंदिरांमध्ये आपल्याला पूजापाठ करताना दिसतील. कदाचित हनुमानात चालिसा सुद्धा म्हणतील, राम रक्षा पण म्हणतील, कदाचित भगवा अंगावर ओढतील किंवा एखाद्या मंदिराची प्रदक्षिणा सुद्धा करतील. कारण मतं मिळाली पाहिजे आणि मतांमधून आपली वोट बँक वाढली पाहिजे. मग मुसलमान सुद्धा नाराज नाही झाले पाहिजे आणि हिंदूंची मतं पण आपल्याला पडली पाहिजे. पण लोक सगळं एकदम उघड्या डोळ्यांनी बघत असतात की कोण आस्थावाईक आहे आणि कोण फक्त ढोंगी हिंदू होण्याचा जे काही नाटक करतात. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना अधिक व्यवस्थितपणे दिसत असतात आणि याचा फरक सुद्धा लोकांना कळतो. कोण काय करतं आणि कोण काय, किती खरं आणि किती खोटं. त्यामुळं लोक प्रभू रामाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी बोलायच्या त्या बोलून गेल्यावर कधी कधी हौद से गई तो बोन से नहीं आती असं म्हणण्याची यांची वेळ आहे. आणि यांना आता बाकी मग शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई सुद्धा असतील, यांना आता राम राम म्हणायची वेळ आली. इतकंच आपल्याला सांगायचंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय श्रीराम.